नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे 6 मार्च 2026 आणि शेतकरी मित्रांनो, आजचा जो वार आहे तो वार आहे शुक्रवार। शेतकरी मित्रांनो, रोजची आपण कापूस बाजार भावाची अपडेट घेतोय। कुठे व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवायला ते काही विसरू नका। चला तर मित्रांनो, एकंदरीत आपण जाणून घेऊयात एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख बाजारपेठेमध्ये आज काय मिळाले आपल्याला कापूस बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, अमरावतीमध्ये 7,600 रुपये प्रति क्विंटल आज कापसाला बाजारभाव मिळाला। राळेगावमध्ये 8,010 रुपये मिळाला। जालन्यामध्ये 7,986 रुपये प्रति क्विंटल मिळाला। त्याचबरोबर वडवणीमध्ये 7,969 रुपये प्रति क्विंटल आजचा कापसाला बाजारभाव मिळाला। घाटंजीमध्ये 8,005 रुपये मिळाला। अकोल्यामध्ये 8,010 रुपये बाजारभाव मिळाला। बोरगाव वंजूमध्ये 7,900 रुपये मिळाला। देऊळगाव राजामध्ये 7,795 रुपये प्रति क्विंटल आणि काटोलमध्ये 7,550 रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव मिळाला आहे। शिंदे सेलूमध्ये 8,010 रुपये बाजारभाव मिळाला। वररा शेवगावमध्ये 7,670 रुपये प्रति क्विंटल आजचा कापसाला बाजारभाव मिळाला। पुलगावमध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला। शेतकरी मित्रांनो, आपण काल 5 मार्चचा देखील आपण मार्केटमधला व्हिडिओ टाकला होता आणि आज 6 मार्चचा देखील टाकलेला आहे। एकंदरीत आपण कालचा आणि आजच्या बाजारभावामध्ये एकंदरीत आपण डिफरन्स काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, अमरावतीमध्ये आज 6 मार्च 2026 रोजी 7,600 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला आणि अमरावतीमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या कालचा तो 7,650 रुपये, म्हणजे कुठेतरी शेतकरी मित्रांनो आपल्याला 50 रुपयाचा फरक आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जालन्याचा जर घेतला तर आजचा 7,986 आहे आणि मित्रांनो कालचा बाजारभाव जर आपण बघितला जालन्याचा तर तो आहे 8,002 रुपये, म्हणजे आजचा आणि कालच्या बाजारभावामध्ये आपल्याला फरक पाहायला तो दिसत आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला कापूस बाजारभाव कमी होण्याचे एक तुम्हाला मी एक छोटंसं कारण सांगतो। यंदाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा तोंडचा घास निघाला मित्रांनो। परबी चांगली आली आणि गारपिटीने, म्हणजे आता जर आपण बघितलं तर कापसाला बाजारभाव आपल्याला कमी होताना दिसत आहे। मित्रांनो, वेगवेगळे मार्केट सुरू झालेले आहे। CCI ने आपल्याला 15 मार्चपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे। नक्की याचा कुठेतरी आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जो कापूस शिल्लक राहिलेला आहे तो आपण आता विक्री करायला तरी काही अडचण नाही आहे। शेतकरी मित्रांनो, नक्की आजूबाजूचं मार्केट बघा आणि कापूस विक्री करा। आपण काय बाजारभाव कापसाला काय कापसाचा बाजारभाव आहे आपल्याकडे तो देखील कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आपण काय भावाने विक्री केली आहे ते देखील भाव सांगा। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये।